नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. आज आपल्याकडे वैजापूर तालुक्यातील एक पठाडे सर आहेत. त्यांनी त्यांच्यासाठी नावनोंदणी केलेली आहे. तर त्यांची पत्नी वारलेली आहे आणि त्या संदर्भात ते माहिती आपल्याला सांगा. तुमचं नाव सांगा पूर्ण. सारंग राजाराम पठाडे, भायगाव गांगा, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. शेती किती आहे तुम्हाला? शेती 5 एकर आहे. बरं, मुलं मुली किती पहिले? 3 मुली आहे, 1 मुलगा आहे. 2 मुलीचे लग्न झालेले आहे. हां, 1 मुलगा 1 मुलगी बाकी आहे. हां हां हां. बरं बरं. हे तुमचे मित्र का कोण? नातेवाईक? मित्र. नातेवाईक मित्र. तुम्ही एकाच गावचे का? हां. बरं बरं. तर आता एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा आणि मुलगी बाकी आहे. हां हां. तर काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत तुम्हाला? आता स्थळाच्या बाबतीत शेती किंवा घरकाम करणारी गरजवंत. तुमचं जन्मतारीख काय आहे? जन्मतारीख 14/10/81. खरी आहे ना? पण म्हणजे खरी नाही. तर आम्ही कसं आहे आधार कार्ड किंवा ते चेक करतो. हां, जे आहे ते. आजकाल लग्न कसे 60 वर्षाचे होते, 50 वर्षाचे होते, सगळ्याचे लग्न जमतात. पण कसं खरंच सांगून जमायचं आपल्या. हां, आपल्या कार्यातून ना खोटी माहिती जमून लग्न करीतच नाही मी. आणि प्रत्येकाला आहे. 40 वर्षवाल्याला गरज आहे, 50 वर्ष झाले त्यांना गरज आहे. कारण काळानुसार आता लग्न ही सगळेच करतात, असं काही नाही. कारण पहिला सारखं नाही राहिलं, दिवस निघून जातील. आता लेख सून कोणी कोणाचं नाही. हां, आणि त्याच्यामुळं आपल्याला आधाराची गरज आहे, म्हणून आपल्याला लग्न करायचं आहे. फक्त कसं आहे, लग्न करताना खरी खरी माहिती द्यायची, कोणाची फसवणूक होणार. हां, तर 5 एकर जमीन, स्लॅबचे घरदार आहे. बरं बरं. स्वयंपाक पाणी करून घरची घरी बसणारे असले, शेती काम करणार नसले चालतं ना? नाही, चालतं ना. आपलं घर जरी सांभाळलं तर भरपूर झालं. हा, घर पोरं सांभाळ बस झाला. आता का आता ह्या वयामध्ये कसं आधाराची गरज आहे. खरं म्हणजे लग्नाची का हाऊस म्हणून तर नाहीच आहे, पण आता कसं आहे मुलाचं सांभाळलं तेवढं. 1 मुलगा 1 मुलगी बाकी. हा, त्यांना सांभाळायचं, घरदार सांभाळायचं, स्वयंपाक पाणी. हा, बस एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. चला, आणि ही जी माहिती तुमची आपलं पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावाने यूट्यूब चॅनल आहे. आणि ही माहिती मी यूट्यूब चॅनलवर टाकणार. काही कोणाची आडी अडचण येणार नाही. हा, कारण लग्न तुम्हाला करायचं आहे, जर बिनधास्त करायचं तर टाकायला काही अडचण नाही. हा हा, बरं बरं, चालेल. नाही तर जावई कोणी काही बोलणार नाही ना, सासरे जावा आता लग्न करू राहिले. हा, आता त्यांना बी आता बापाची फजिती दिसते ना, मुलीला बी त्यांना बी. आता शेवटी कसं आहे, ती लहान मुलगी, तिचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही काय करणार? मुलगा लहान आहे अजून. हा, घरात कोणीच स्वयंपाक पाणीला. तर चला ना, असं कोणी गरजवंत महिला असेल तर 35-40 वर्षाची महिला असेल तरी तुम्हाला चालते. 40-45 पर्यंत. 40 पर्यंत ना? 40 पर्यंत कोणी जर असं महिला असेल आणि तिलाही जरी एखादा आपत्ती असेल तर तेही आपत्ती स्वीकारायला हे तयार आहे. कारण यांना बी काही मुली मुलगा आहे, तिला बिचारली एखादी मुलगी असेल किंवा काही असे मुलगा असेल तर दोघांचं जीवन सुखात आनंदात जावं, अशा पद्धतीने त्यांना लग्नाची गरज आहे. जर कोणी गरजवंत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आमचा मोबाईल नंबर आहे 9403 41 40 87 आणि त्यांचा नंबर बाकी बाजूला दिलेला राहील. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा.